चला, आज आपण आपल्या नवोदय परीक्षामधील परिसर अभ्यास या घटकातील आपण पचनसंस्था, त्याला आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम असे म्हणतो. आज आपण तो घटक शिकणार आहोत. बघा, आणि मी त्याच्यासाठी जो ऑथेंटिक सोर्स वापरला आहे तो आपल्या बालभारतीचं पुस्तक आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. बघा, खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नपचन असे म्हणतात. अन्नपचनामध्ये अन्ननलिका, पाचक ग्रंथी यांचा समावेश होतो. अन्ननलिकेची एकूण लांबी ही 9 मीटर असते. जी आपले अन्ननलिका असते, जी की तोंडाच्या तिथून सुरुवात होते तिची, तर तिची एकूण लांबी ही 9 मीटर असते. त्यामध्ये प्रामुख्याने त्याच्यामध्ये कशाकशाचा समावेश होतो? मुख किंवा तोंड, ग्रासनिका, ग्रासिका, जठर, त्यालाच आपण आम्लाशय असेही म्हणतो, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय आणि गुदद्वार यांचा समावेश होतो. लाळग्रंथी, यकृत, स्वादुपिंड या काही पाचक ग्रंथी अन्ननलिकेशी ठराविक ठिकाणी जोडलेल्या असतात. बघा, आता मी त्याचं हे असं कॅटेगरायझेशन केलं. हे बघा, मानवी पचनसंस्था यामध्ये बघा अन्ननलिका आणि पचनग्रंथी, त्यालाच आपण पाचक ग्रंथी असेही म्हणतो. बघा, यामध्ये कशाचा समावेश होतो? तर तोंड, जठर, लहान आतडे, मोठे आतडे. आणि ज्या आपल्या पचनग्रंथी असतात त्याच्यामध्ये असतात लाळग्रंथी, जठरग्रंथी, यकृत आणि स्वादुपिंड. आणि हे सगळे एकमेकांशी एका ठराविक अंतराने, टप्प्याने जोडलेले असतात. पुढे पाहूयात. पचनसंस्थेतील वेगवेगळे इंद्रिय अन्नपचनाचे काम पद्धतशीरपणे करत असतात. पचनाच्या क्रियेमध्ये वेगवेगळे टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यावर काम करणारे पचनेंद्रिये वेगवेगळे आहेत. ते विशिष्ट टप्प्यावरील ती इंद्रिये त्यांचे काम सुरळीतपणे पार पाडत असतात. आता आपण पचनसंस्थेतील इंद्रियांची रचना व त्यांची कार्य पाहूयात. मग आता आपण हीच पचनसंस्था कशी काम करते आता ते बघणार आहोत. बघा, दात. अन्नपचनासाठी सुरुवातीला मुखातील दातांचा कार्यापासून होतो. म्हणजे अन्नपचनाची सुरुवात ही मुखातील दातांपासून होते, बरोबर ना? आपण जसं अन्न खातो तसं ते तोंडात घेतल्यावर मग ते चावतो. म्हणजे त्याची सुरुवात कुठून होते? दातांपासून. आणि दात हे 2 प्रकारचे असतात, एक दुधाचे दात आणि एक कायमचे दात. तर दुधाचे दात किती असतात? 20 असतात आणि ते पडतात, कालांतराने ते पडतात. आणि कायमचे दात किती असतात? 32 असतात. आणि आता पुढे पाहूयात. बघा, दातांचे मुख्यत्वे पटाशी, सुळे, दाढा, उपदाढा असे प्रकार असून त्या प्रत्येकाची कार्य ही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मग आता त्याच्यामध्ये बघा, आपले पटाशी दात ते किती असतात? 8. सुळे दात किती असतात? 4. दाढा किती असतात? 12. आणि उपदाढा किती असतात? 8. असे सर्व मिळून किती झाले? 32. पुढे बघा, प्रत्येक दातावर ॲनॅमल या कठीण पदार्थाचे आवरण असते. म्हणजे त्याच्यावर एक प्रकारची कोटिंग असते दातांवर. म्हणजे एक प्रकारचा त्याला रंग दिल्यासारखा असतो. आपण घराला जसं रंग देतो, कोटिंग करतो, त्या प्रकारे त्याला एक कोटिंग असते. आणि त्या ज्या कठीण कवचाची किंवा कठीण पदार्थाची कोटिंग असते त्या पदार्थाचं नाव आहे ॲनॅमल. आणि पुढे ॲनॅमल हे कॅल्शियमच्या क्षारांपासून बनलेले असतं. तुम्ही कोलगेटची ॲड बघितली असेल ना, त्याच्यामध्ये असतं ना कॅल्शियम, तुम्ही शब्द ऐकला असेल. पुढे बघा, लाळेमध्ये टायलिन नावाचे अमायलेज असते आणि अमायलेज नावाने विकर असते. यामुळे स्टार्च म्हणजेच पिष्टमय पदार्थाचे रूपांतर हे माल्टोज या शर्करेत होते. तर विकर म्हणजे काय? आता इथे दिलाय बघा, नवीन शब्द शिकू यामध्ये, की सजीवांच्या शरीरातील स्त्रवणारे व विशिष्ट रासायनिक प्रक्रिया घडवून आणणारे पदार्थ, त्याला काय म्हणायचं? विकर आहे. त्याला आपण इंग्लिशमध्ये एन्झाईम्स म्हणतो. सजीवांच्या शरीरातील स्त्रवणारे व विशिष्ट रासायनिक प्रक्रिया घडवून आणणारे पदार्थ. पचनसंस्थेतील विकर खाद्यपदार्थात बदल घडवून आणतात. ते केवळ उत्प्रेरकांचे कार्य करतात.
विकारांशिवाय चयापचय क्रिया शक्य होत नाही. जर मग एखाद्याच्या शरीरात विकर किंवा एन्झाईम्स तयार होत नसतील तर मग त्याच्या शरीरात चयापचयाची क्रिया होईल का? तर नाही. इथे सांगितलंय त्यांनी की विकारांशिवाय चयापचयाची क्रिया शक्य होत नाही. विकरे हे एक प्रकारचे प्रथिने असतात. विकरे सर्वसाधारण तापमानाला सर्वाधिक क्रियाशील असतात. कोणत्या तापमानाला? सर्वसाधारण तापमानाला. म्हणजे आपण आपल्या शरीराचं जे नॉर्मल टेम्परेचर असतं त्या तापमानाला सर्वाधिक क्रियाशील असतात. म्हणजे जेव्हा आपण आजारी पडतो, आपल्याला ताप येतो, तेव्हा ते क्रियाशील असतील का? तर नाही. बघा, तर त्याच्या पुढचा अवयव आहे तोंडातलाच जीभ. रुची कलिका, स्वादू कलिका, त्याला आपण टेस्ट बड म्हणतो. आपल्या जिभेवर आहे ना असे छोटे छोटे म्हणजे असं जर आपण जीभ काढली आहे आणि त्याच्यावर असं एकदम छोटे एकदम टायनी असे थोडेसे असं उंचवटे असतात. उंचवटे खूप टायनी असतात ते, त्याला आपण टेस्ट बड म्हणतो. आणि आपल्या जिभेचा जर आपण भाग पाहिला तर मागचा भाग आणि पुढचा भाग, तर पुढच्या भागावर आपल्याला गोड चव कळते आणि मागच्या भागावर कडू चव कळते. आणि बघा, आणि साईडने आपल्याला आंबट आणि खारट चव मिळत असते. तर तिखट आणि तुरट ह्या चवी नाही तर त्या संवेदना आहेत. आपल्याला हे जे टेस्ट बर्ड्स आहेत ना आपल्या याचे, त्याच्यामुळे आपल्याला संवेदना होतात. त्याच्यामुळे आपल्याला ते तुरट किंवा तिखट लागत असतं. तर तिखट आणि तुरट या चवी नसून त्या संवेदना आहेत. बघा, आता पुढे बघूयात आपण. आता हे मी असं पकडते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तर ही आहे आपल्या शरीरातील पचनसंस्थेची डायग्राम. याच्यामध्ये इथे बघा आपलं तोंड आहे, ही ग्रासनिका आहे, ही ग्रासिका आहे आणि ही अन्ननलिका. बघा, इथून तोंडाजवळून चालू होऊन ती खाली शरीरात जाते. नंतर हे यकृत आहे, नंतर हे जठर आहे, हे लहान आतडे, मोठे आतडे, असा हा आपल्या पचनसंस्थेचा भाग आहे. त्याच्यातील एक एक क्रिया आपण पाहूयात. बघा, तोंडात अन्नाचा घास घेतल्यापासून त्याच्या पचनक्रियेला सुरुवात होते. म्हणजे आपण जेव्हा अन्न तोंडात घालतो तेव्हापासूनच त्याच्या पचनक्रियेला सुरुवात होते. तोंडातील अन्न दातांनी चावले जाते, त्याचे बारीक बारीक तुकडे होतात. म्हणजे आपण दातांनी अन्न चावतो, त्याचे बारीक बारीक तुकडे होतात आणि मग ते पुढे लाळेद्वारे आपल्या शरीरात पुढे ढकलले जातात. बघा, मग पुढे आहे ग्रसनी किंवा घसा. अन्ननलिकेतील व श्वासनलिकेतील तोंड घशात म्हणजेच ग्रासनिकामध्ये उघडते. मग या दोघांचे बघा, अन्ननलिकेतील व श्वासनलिकेतील तोंड हे घशामध्ये उघडतं. इथे बघा, आपली अन्ननलिका आणि श्वसननलिका हे दोघं कालांतराने एका रेषेतच दिसतात आपल्याला. मग ते कुठे उघडतात? ग्रसनिकामध्ये, म्हणजे त्यांचा वेगळा पार्ट होतो. नंतर बघा, यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. कोणती सर्वात मोठी ग्रंथी आहे? यकृत. नंतर यकृताला भरपूर रक्तपुरवठा होत असतो. यकृताचे मुख्य कार्य म्हणजे ग्लुकोजचा साठा करणे. यकृताच्या खालच्या बाजूला पित्ताशय असते. हे आपल्या इथे यकृत दाखवलंय, त्याच्या खालच्या बाजूला पित्ताशय असतं. यामध्ये यकृताने स्त्रावलेला पित्तरस साठवला जातो. हा पित्तरस लहान आतड्यात पोचवला जातो की तेथील अन्नात मिसळतो व पचन सुलभ होते. म्हणजे याच्यामध्ये एक रस तयार होतो आणि तो
परत आपल्या लहान आतड्यांमध्ये मिक्स होतो, ज्याच्यामुळे आपल्या पूर्ण अन्नाचे विघटन होते. बघा, तेथील अन्नात मिसळतो व अन्नपचन सुलभ होते. स्निग्ध पदार्थांच्या पचनास पित्तरसामुळे मदत होते व पित्तरसात क्षार असतात. तर पित्तरसात काय असतात? क्षार असतात. आणि पित्तरस तयार करणे हे यकृताचे सर्वात मोठे काम आहे. आणि ग्लुकोजचा साठा करणे. तर पित्तरस तयार करणे जो की किती असतो? 500 ते 1000 ml पर्यंत असतो. तर आता पुढे पाहूया लहान आतडे. तर लहान आतडे बघा, हे जे मध्ये दाखवलं आहे ना, असे तुम्हाला हे सगळे आहेत लहान आतडे. तर लहान आतडे हे सुमारे 6 मीटर लांब असून प्रामुख्याने अन्नाचे पचन व शोषण होते. तर लहान आतड्यांमध्ये प्रामुख्याने अन्नाचे पचन आणि शोषण होते. लहान आतड्यात अन्नामध्ये 3 पाचक रस मिसळतात. म्हणजे सगळं इथेच मिसळतं अन्नाचं. जे काय पाचक रस असतात लहान आतड्यांमुळे ती चयापचयाची क्रिया, लहान आतड्यांचा भाग जास्त महत्त्वाचा आहे. लहान आतड्यात अन्न 3 पाचक रस मिसळतात. अन्नपचनातून मिसळलेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम लहान आतड्यांमध्ये होते. बघा, अन्नपचनातून मिसळलेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम लहान आतड्यांमध्ये होते. म्हणजे आपण जे खातो, आपल्याला जी एनर्जी मिळते, तर ते रक्तात शोषण्याचे काम हे लहान आतड्यांमधून होते. तर लहान आतडे ही शरीरातील सर्वात लांब अवयव आहे. हा असा फोल्ड करून जेवढ्या त्याच्या घड्या दिसत आहेत त्याच्यामुळे त्याची लांबी हे केलं तर तो शरीरातील सर्वात लांब अवयव आहे. आणि अन्नाचे पूर्ण पचन हे लहान आतड्यांमध्ये होते. तर मोठ्या आतड्यांमध्ये काय होतं? तर मोठ्या आतडे म्हणजे की हा भाग जो इथून चालू होतो, असा आणि असा खाली इथपर्यंत, याला म्हणायचं मोठे आतडे. तर मोठ्या आतड्यांची लांबी ही सुमारे 1.5 मीटर असते, म्हणजेच 1.5 मीटर. यामध्ये फक्त पाण्याचे शोषण होते. कशाचे होते? फक्त पाण्याचे शोषण होते. आणि आपले जे लहान आतडे होते यामध्ये अन्नाचे पचन व शोषण व्हायचे. अन्नाचे पचन हे कुठे होते? लहान आतड्यामध्ये. आणि अन्नातील जे आपण जे पाणी पितो किंवा मोठ्या आतड्यांमध्ये हे पाण्याचे शोषण होते. मोठ्या आतड्यांच्या सुरुवातीच्या भागाला अपेंडिक्स हा छोटा भाग जोडलेला असतो. लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घन भाग मोठ्या आतड्यात येतो. म्हणजे इथं आपली चयापचयाची क्रिया होते. आणि जे अन्न पचलं नाही ते असं इथून अन्न घेऊन छोट्या आतड्यांमध्ये त्याची चयापचयाची क्रिया होते. आणि न पचलेलं अन्न किंवा आपल्या शरीरासाठी जे टाकाऊ अन्न आहे ते सगळं मोठ्या आतड्यांमध्ये जातो. म्हणजे उर्वरित घन भाग हा मोठ्या आतड्यांमध्ये येतो. पचनक्रियेनंतर उरलेला पदार्थ हा गुदामार्फत शरीराबाहेर टाकला जातो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये पचत नाही असे पदार्थ हे मोठ्या अवयवामधून आपल्या मलविसर्जनाच्या क्रियेतून बाहेर टाकले जातात, शरीराच्या बाहेर टाकले जातात. बघा, आता त्याचा पुढचा भाग आपण जे 2 भाग शिकलो होतो ना, की अन्ननलिका आणि पाचक ग्रंथी. आता या सगळ्या आपण अन्ननलिकेचा भाग पाहिला. लहान आतडे, मोठे आतडे, यकृत, ग्रसनी आणि तोंड. तर आता आपण लाळ ग्रंथींकडे जाऊयात. म्हणजेच आपल्या पाचक ग्रंथी. त्याच्यातील आहे लाळ ग्रंथी. कानशिलाजवळ आणि घशाजवळ जिभेखाली असलेल्या वेगवेगळ्या ग्रंथींमध्ये लाळ तयार होते. तर लाळ कुठे तयार होते? कानशिला, म्हणजे आपल्या ह्या कानाच्या खालच्या बाजूला, आणि घशाजवळ इथे जिभेखाली असलेल्या वेगवेगळ्या ग्रंथींमध्ये लाळ तयार होते. तेथून ती अन्ननलिकेतून तोंडात जाते. अन्न चावण्याची क्रिया सुरू असतानाच त्यास लाळ मिसळली जाते. म्हणजे आपण जे अन्न चावतो तर ते चावण्याच्या क्रियेमध्ये आपली लाळ मिसळली जाते. त्याचा पुढचा भाग आहे ग्रसनिका. येथे चित्रात दाखवलं आहे बघा, डायग्राममध्ये ते बघा. ग्रसनिका ही नळी घशापासून जठरापर्यंत असून पुढे अन्न ढकलण्याचे कार्य करते. म्हणजे ही ग्रसनिका, तर ती काय करते की अन्न पुढे ढकलण्याचे, जे आपण अन्न
खातो, चावतो आणि त्याचे बारीक जे तुकडे असतात त्याच्यामध्ये लाळ मिसळून ते अन्न पुढे खाली 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 पोचवण्याचे काम कोण करते? ग्रासिका. नंतर आहे स्वादुपिंड. स्वादुपिंड हा बघा इथला पार्ट आहे, हा इथला पार्ट आहे स्वादुपिंड. स्वादुपिंडातून स्वादुरस स्त्रावतो. तर स्वादुपिंडात कोणता? साधुरस असतो. त्यात अनेक विकरे असतात, त्याच्यामध्ये अनेक विकरे असतात. आणि हा जो पिंक कलरचा भाग दाखवला आहे ते आहे आपलं जठर. आता आपण त्याच्याविषयी माहिती पाहूयात. बघा, जठर अन्ननलिकेतील मोठ्या पिशवीसारख्या भागाला जठर म्हणतात. बघा, हा पिशवीसारखा भाग दिसतो ना, असा फुगीर आहे आणि तो इंग्रजीतल्या जे आकारासारखा आहे. बघा, असा आणि असा, म्हणून त्याला इंग्रजीतल्या जे आकारासारखा असा भाग म्हणला जातो. मग पिशवीसारख्या भागाला जठर म्हणतात. जठरातील जठर ग्रंथींमधून जठर रस स्त्रावतो. बघा, स्वादुपिंडामधून स्वादुरस आणि जठरमधून जठर रस स्त्रावतो. जठरात आलेले हे अन्न घुसळले जाते. म्हणजे तुम्ही पाहिलं ना, आपण एखाद्या मशीनमध्ये अन्न फिरवतो, असं गोल 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 चालतं, त्याला घुसळणे असं म्हणतात. किंवा दहीचं ताक बनवताना पाहिलं का, आई रवीने हलवते. किंवा हां, सगळ्यांनी तर मिक्सर चाललेलं बघितलंच असेल ना. मिक्सर कसं फिरतं आपलं, त्या टाईपमध्ये त्याला घुसळणे असे म्हणतात. त्याच्यामध्ये बघा, हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, म्युकर, श्लेम हे जठरासारखे 3 घटक मिसळून अन्न आम्लधारी होते. म्हणजे त्याच्यामध्ये काय काय मिसळतं? हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन आणि म्युकस हे जठररसाचे 3 घटक आहेत. जठररसामध्ये काय काय असतं? हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन आणि म्युकस. बघा, हे 3 घटक अन्न त्याच्यामुळे काय होतं? आम्लधर्मी होतं. जठरात प्रामुख्याने प्रथिनांचे विघटन होते. आपले जे प्रथिने असतात ना, त्यांचं विघटन. खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचक रस मिसळून तयार झालेल्या पातळ मिश्रण लहान आतड्यात हळूहळू पुढे ढकलले जाते. म्हणजे बघा, त्याच्यात पाचक रस मिसळून ते अन्न पातळ मिश्रण लहान आतड्यात पुढे पुढे ढकलले जाते. म्हणजे इथे काय होतं की आपण जे वरतून अन्न खाल्लेलं असतो त्याच्यामध्ये असे हे सगळे त्याच्यामध्ये घटक मिसळले जातात आणि ते नंतर कालांतराने अजून पुढे कुठे? आपल्या लहान आतड्यांमध्ये पोचवण्याचे कार्य जठर करते. बघा, इंग्रजीतल्या जे सारखा, त्याचा आकार कसा आहे? इंग्रजीतला जे सारखा. आणि तिथं अन्न साठवणे, अन्न पचवणे असे कार्य जठराचे असते. आणि ते अन्न किती वेळ राहते त्याच्याकडे 3 ते 4 तास अन्न जठरामध्ये असते. तर ही होती आपली पचनसंस्था. आय होप तुम्हाला समजली असेल. तर आता आपण त्याचं सारांशमध्ये बघूयात काय आहे ते. बघा, इथे काय दिलं आहे? अवयव. तर तोंड आहे. मग तोंडामध्ये कोणती ग्रंथी असते? लाळ ग्रंथी. लाळ ग्रंथीमध्ये कोणता पाचक रस असतो? टायलिन नावाचा. आणि पिष्टमय पदार्थाचे माल्टोजमध्ये रूपांतर होत असते. नंतर आहे जठर. जठर त्याच्यामध्ये कोणती ग्रंथी असते? जठर भित्तिका. त्याच्यामध्ये जठर रस स्त्रवतो आपण बघितला. आणि हे हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन आणि म्युकस, त्याला श्लेम असेही म्हणतात. तर हे झाले त्याचे पाचक रस. आणि त्याचे कार्य काय असते की अन्नात आम्लयुक्त करणे, प्रथिनांचे विघटन करणे, जठरातील आतल्या अस्तस्तराचे हायड्रोक्लोरिक आम्लापासून संरक्षण करणे, हे असते जठराचे कार्य. नंतर बघा, यकृत. तर यकृत पण पाहिले आपण. त्याच्यामध्ये काय असतो? पित्तरस असतो. त्याच्यामध्ये कोणता पाचक रस असतो? पित्तरस. आणि अन्न आम्लारीयुक्त. वर काय होतं? आम्लयुक्त. आणि खाली आहे आम्लारीयुक्त करणे. मोठ्या मेदकणांचे लहान कणात रूपांतर करणे, त्याला म्हणतात पायसीकरण करणे. म्हणजे
मोठ्या मेद कणांचे लहान कणात रूपांतर करणे. नंतर आहे बघा स्वादुपिंड. त्याच्यामध्ये कोणता रस स्त्रवतो? स्वादुरस. त्याच्यामध्ये ट्रिप्सिन, लायपेज आणि अमायलेज असे हे पाचक रस असतात. नंतर ते काय करतात? ते प्रथिनांचे रूपांतर अमोनी आम्लात करणे आणि मेदाचे रूपांतर मेदाम्ल व ग्लिसेरॉलमध्ये करणे. पिष्टमय पदार्थांचे रूपांतर शर्करेत करणे. नंतर आपला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे लहान आतडे. तर लहान आतड्यामध्ये आंत्ररस असतो आणि त्याचं काम काय असतं की प्रथिनांचे अमिनो आम्लात रूपांतर करणे, पिष्टमय पदार्थांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करणे, मेदाचे मेदाम्ल व ग्लिसरॉलमध्ये रूपांतर करणे. हे झाले त्यांचे कार्य. बघा इथं दिले पचन संस्थेतील महत्त्वाच्या ग्रंथी व त्यांचे स्त्राव व कार्य. हे आपण सगळं इकडच्या डायग्राममध्ये शिकलो होतो आणि तेच त्यांनी तिथे त्या टेबलमध्ये दिलं आहे. तर आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल. ठीक आहे. थँक्यू.